मंचावर उपस्थित असलेले आदरणीय धनंजय पिसाळजी, आप पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विशेषतः सर्व सन्मान्य पदाधिकारी, समाजवादी असेल किंवा राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व इतर मान्यवर, आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू वगैरे बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, थोड्याच वेळात आदरणीय आदित्यजींचं आगमन होणार आहे आणि ज्यांच्या उमेदवारीसाठी आणि प्रचारासाठी मी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत, तेही त्यांच्याबरोबर त्यांचाही या निमित्ताने आगमन होणार आहे. वैभवजी, आपण म्हणत होता ही गोष्ट खरी आहे, कारण ही निवडणूक एका वेगळ्या भावनेतून बघण्याचं काम इकडचा मतदार आज करताना आपल्याला पाहायला मिळतं. मी तर खऱ्या अर्थाने आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मनापासून मी अभिनंदन आणि विशेषतः महाविकास आघाडीचे सर्व घटकांचा मी आभार मानेन की पहिल्यांदा आम्हाला आमच्या हक्काचा भगवा हातामध्ये घेण्याची संधी ही ईशान्य मुंबईमध्ये मिळालेली आहे. कारण ज्या लोकांनी आमच्या जीवावरती मोठे होण्याचं काम केलं आणि ज्या ज्या लोकांनी आमच्या जीवावरती या भागातून लोकप्रतिनिधी म्हणून खासदार होऊन जाण्याचं काम आणि करण्याची भूमिका घेतली आणि ज्यांना आम्ही मोठं करण्याचं काम केलं, त्यांनीच आमच्या पाठीवरती खंजीर खुपसण्याची भूमिका घेतली, हे मी म्हणत नाही, तर स्वतः या विभागाचे माजी खासदार हे एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की मला 2017 पासूनच आदेश देण्याचं काम करण्यात आला होता की शिवसेनेच्या बद्दल अपप्रचार करा, शिवसेनेच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल नाहक आरोप करा, आणि मला हा आदेश यांनी त्यांनी नाही तर राज्याच्या प्रमुख नेत्यांनी, सत्ताधारी प्रमुख नेत्यांनी देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण बोलतो की ही गद्दारी झाली, ही गद्दारी निवड फक्त आपल्या पक्षापुरताच मर्यादित झाली नाही, ही गद्दारी सत्तेमध्ये असणारा आपला सहकारी किंवा मित्रपक्ष देखील यांनी देखील गद्दारी करण्याचं काम केलं. आणि 2017 पासून एका बाजूला आपल्या हातातून आपल्याबरोबर मांडीला मांडी लावून सत्याचा उपभोग घेण्याचं काम केलं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पाठीमागे खंजीर खुपसण्याची भूमिका घेतली. मी आव्हान करीन आजच्या इकडच्या मतदारांना, हे जर वचपा जर काढायचा असेल तर या लोकसभेमध्ये पण त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, हे अभिवचन घेऊन जाणं हे तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. खरं तर ईशान्य मुंबईचा हा मतदारसंघ हा थोडा विचित्र मतदारसंघ आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव हे शिवाजी मानकुड सारख्या भागामध्ये, त्याच तुलनेतून मोठ्या प्रमाणावरती गुजराती समाज देखील आहे. पण याही सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही जर पाहिली असेल की सर्वात महत्वाचा आणि सर्वात महत्वाचा घटक जर कुठचा असेल तर 7.5 लाखपेक्षा जास्त मतदार हा मराठी बांधव आहे, हे आपण नकारू शकणार नाही आहोत. आणि आपण जर हे पाहिलं असेल की असं असताना पण देखील जे आपल्या मित्र पक्षाने कधीही मराठी उमेदवार देण्याची भूमिका ही कधीही घेतली नाही. आणि यश तर आपला यामध्येच आहे की तुम्ही पाहिलं असेल की दरवेळी उमेदवार बदलण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि लोकांच्या वरती माथेवरती हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांच्या माथेवरती आपली शक्ती आपल्या बरोबर घेऊन हे वेगवेगळे उमेदवार लादण्याचं काम या मतदारसंघामध्ये करून करण्याची भूमिका घेतली. एवढंच जर चांगलं काम असता, एवढंच जर चांगली भूमिका घेऊन जर या भागाच्या लोकप्रतिनिधींनी काम केलं असेल, मग का किरीट सोमय्याला बदलण्याचं काम केलं? एवढंच जर मनोज कोटकांनी जर चांगलं काम केलं असेल, या विभागाच्या नागरिकांच्या असंख्य समस्या सोडवल्या असतील, तर मग का त्यांनी मनोज कोटकांना बदलून करून करण्याचं काम केलं? आणि आज तर जे उमेदवार आपल्या समोर आहेत, मला आपल्या मतदारांना विचारायचं आहे की एका बाजूला संजय दिना पाटील सारखा एक दिनामामा पाटलांचा एक सुपुत्र, ज्यांनी हातामध्ये श्रमशक्तीला एकत्रित करून घेऊन न्याय देण्याचा सातत्याने विभागाच्या माध्यमातून काम करण्याचं काम केला, आणि दडपशाही आणि हुकुमशाही ज्यावेळी मालक वर्गांकडनं होत होती त्यावेळी त्याला आवाज फुटून घेऊन सर्वसामान्य श्रमिकांना न्याय देणारा दीनामामा पाटलांचा चिरंजीव संजय पाटील एका बाजूला उभा आहे, जो कामगारांचा नेता आहे, जो कामगारांचा लीडर आहे, आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला बिल्डर आहे,
एका बाजूला डीलर आहे. तर तुम्हाला डीलर पाहिजे का लीडर पाहिजे हे तुम्हाला आपल्याला सर्वांना लोकांना आणि मतदारांना जाऊन सांगावा लागणार आहे. कारण डीलर हा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीत कधीही प्रश्नाच्या माध्यमातून कधी सोडवण्याची भूमिका घेणारा नसणार नाही. असंख्य विषय या विभागातले आजही अनिर्णित आहे. देशाच्या स्तरावरती आज लोकसभेच्या निवडणुका आहेत. परंतु वैभवजी आपण आपल्या भागामध्ये असाल, मी गेल्या आठवड्याभरापासून किंवा 10-15 दिवसापासून 5 लोकसभा पैकी 3 लोकसभा जे ग्रामीण भागातले त्याचा प्रचारामध्ये मी देखील काम करण्याचं काम करतोय. बारामती सारखा लोकसभा मतदारसंघ असेल, शिरूर सारखा लोकसभा मतदारसंघ असेल, मावळ सारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये असेल. आता तर असं वाटतं की ही निवडणूक ही लोकसभेची चालली आहे का ग्रामपंचायतची चालली आहे हेच समजायला तयार नाही आहे. कोणी येतो, बाहेरून येऊन येतो आणि या राज्यामध्ये ज्याचा काडीमात्राचा संबंध नाही, ज्यावेळी या राज्य अडचणीत होता, ज्यावेळी मुंबई अडचणीत होती, त्याला साथ देण्याचं काम आपल्या एक भारतातले नागरिक या नात्याने करण्याची भूमिका त्या असलेल्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी पण घेण्याचं काम या काळामध्ये केलं असेल किंवा करण्याचं त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे. असं असताना पण देखील दुजा भाव देण्याचं काम या मंडळींनी करण्याची भूमिका आपल्याला घेतली. अगदीच जर कोकणाचाच विषय घ्यायचा असेल तर पैमान सारखा मोठा देखील वादळी ज्यावेळी मोठ्या प्रमाणावरती वादळ आला, याच देशाचे पंतप्रधान हे गुजरातवरून हेलिकॉप्टरने गेले, परंतु कोकणाच्या त्या लोकांना मदत करण्यासाठी साधा पाणी देखील करण्याचं काम केलं नाही. मदत तर लांबच राहिली, पण त्या कोकणात सरकारनं कधी देखील हातभार लावण्याचं काम केलं नाही. कोविडमध्ये अडचणीमध्ये सापडल्यानंतर काय काय झालं हे मी सांगायची गरज नाही. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी भाव भावाला बघायला तयार नव्हता, नातेवाईकांना भेटू इच्छित असले तरी देखील त्यांना भेटता येत नव्हता, अशा वेळी देखील कुटुंब प्रमुख या नात्याने खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्याला आणि या मुंबईला करून देण्याचं काम केलं. आणि पहिल्या मदतीला धावून जर कुठचाही भाव आला नसेल, कुठची बहीण आली नसेल, त्यावेळी या मुंबईमध्ये प्रत्येक शिवसेना आणि शिवसैनिक या मदतीला धावून गेलेले या मुंबईकरांनी पाहिलेले आहे. हे कुणीही नाकारू शकणार नाही, कुणीही विसरू शकणार नाही. एका बाजूला मास्क नाही, एका बाजूला व्हॅक्सिनेशन नाही, एका बाजूला ऑक्सिजनची कुठची केंद्राची मदत नाही, पण दुसऱ्या बाजूला या मीर कोटेजांनी आणि या प्रवीण दरेकरांनी विले पार्लेच्या ऑफिसमध्ये रात्रीच्या रात्री व्हॅक्सिनेशनचे गट्टे आणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटण्याचा पाप केलेला आहे. हे डोळ्यासमोर तुम्ही बघण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली आहे, हे आपण कदाचित विसरून चालणार नाही. तर आपण शेवटी मनुष्य आहोत, आपण लगेच काय झालेल्या घटनेला आपण विसरून जातो. आणि असं असताना पण देखील निर्धाराने देखील ज्यांनी आपल्याला नेतृत्व देण्याचं काम केलं. कुटुंब प्रमुख ही पदवी काय सहजासहजी आपल्या नेत्याला मिळालेली नाही आहे. फार परिश्रम घ्यावे लागले, फार लोकांचा असलेला विश्वास जो निर्माण झालेला आहे तो विश्वासाला सार्थ ठरण्याचं काम त्यांनी त्यावेळी केलं. मला आठवते की ज्यावेळी लाने साहेबांना मी भेटलो होतो त्यावेळी लाने साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये मला सांगितलं की सचिन, की राज्याचे मुख्यमंत्री जर उद्धव बाळासाहेब ठाकरे नसते तर 1,00,000पेक्षा जास्त लोक या राज्यामध्ये दगावले असते. असं कुटुंब प्रमुख तुला मिळणं होणार नाही, या राज्याला मिळणं होणार नाही. आणि याच राज्याने पाहिलं की एक काळ असा होता की मुख्यमंत्रीच्या वर्षा बंगल्यावरती ज्यावेळी लोक जातात त्यांचा सत्कार होतो, त्याचा उदय होतो. हे महाराष्ट्राची परंपरा होते. महाराष्ट्रातले अनेक नेते ज्यावेळी येत असतात त्यावेळी तुम्ही आपण बघत असतो. पण या राज्याने हे एक गोष्ट पण पाहिली की एक ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री पाय उतार होतो, वर्षा सोडून ज्यावेळी तो मातोश्रीला जातो त्यावेळी लोक त्याचा स्वागत करताना आपण पाहिलेलं आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील पाहण्याचं काम हे आपण केलेलं आहे. ही एक मोठी एक आपुलकी किंबहुना मोठी त्यांनी केलेले जे काही कर्म असतील किंवा केलेलं काम असेल हे लौकिक हे त्यांना मिळवून देण्याचं काम केलं. परंतु आज इतर राज्याचे 2 नेते येतात, ते येऊन सांगतात ये तो नकली सेना है,
अरे तुम्हाला जर बघायचं असेल तर या भांडूप गावामध्ये या. ही नकली सेना आहे का असली सेना आहे? या भांडूपमध्ये गावामध्ये येऊन तुम्ही बोलून दाखवण्याची हिंमत दाखवा. इकडचा मतदार तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद ही या पक्षाची आहे, तरी या कार्यकर्त्यांची हे कोणी नकारू शकणार. दुसरा येतो तो सांगतो, अरे ये तो आघाड़ी नहीं है, ये तो तीन, हमारे गुजरात में कहावत है कि ये तीन तिगाड़ा काम बिगाड़ा, असं बोलून चालून जातो. त्याला आम्हाला सांगायचंय की गुजरात में कहावत है तीन तिगाड़ा काम बिगाड़ा, मराठी में भी एक कहावत है 3-13 आणि आता तुझे वाचतो आम्ही 12. ही ताकद आल्यानंतर त्याच्याही 12 वाजण्याची शक्ती या मतदारांमध्ये आहे. आणि तुम्ही पाहताय की हळूहळू का होईना जे राम मंदिरच्या नावावरती मतं मागत होते, अब की बार 400 पारचा नारा देत होते, त्यांना ही कळालेलं आहे की बाकी कुठे काय होईल की नाही होईल माहित नाही, पण या महाराष्ट्रामध्ये अब की बार भारतीय जनता पार्टी तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही.